हाय हॅलो फ्रेंड्स, नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे फ्रेंड्स तुमचं आलं. तर आता आम्ही निघालो दिल्लीसाठी. आमचा फ्लाईटचा टायमिंग आहे 11 वाजेला. तर 2 तासाचा प्रवास आणि त्याच्यानंतर चेकिंग वगैरे होईल पुढे. तर त्याच्यात 2-1 तास जातील. तर त्याआधी म्हणून आम्ही आता बघा किती करेक्ट 6:30ला निघायचं होतं, पण 7 वाजलेत बघा. आणि 7 वाजलेत आता निघतोय. पप्पा बाकीच्या बॅग वगैरे घेऊन खाली गेलेत, तर राहून त्यांचे चालले बघा ते. मोठ्या देवाचं नाव घ्या राव. मोठ्या देवाचं नाव घ्या. मोठ्या देवाचं चालेल. गणपती बाप्पा जसं चाललो तसं सुखरूप घरी येऊ द्या. तिकडे दादरला परेलला राहायचे. त्यांचे वडील टॅक्सी नाही ते इथं अंधेरीलाच कामाला टॅक्सी कोणाची होती म्हणजे त्यांच्या चुलते. स्टार्टिंग काहीतरी त्यांना 22,000 रुपये मिळत होते. ते आता वियत मध्ये आहे ना. नाही पप्पांच्या हातात असेल. इकडे या. पप्पांना सांगत होती मी शर्ट पॅन्ट दुसरे घाला. कधी आले? चला मग. भाई आ गए पहली बार एयरपोर्ट पे. वाव, फर्स्ट टाइम आलोय. किती छान वाटतंय. टीव्ही मध्ये बघतो ना तसंच आहे. छान आहे, छान आहे, मस्त. हे बघा फुल ऑन एसी डायरेक्ट फ्लाईटने जातोय. प्रत्येकाच्या फ्लाईट्स वेगळ्या वेगळ्या आहेत. इंडिगोच आहे ते सगळ्या, पण काय माहिती सेक्शन बहुतेक काहीतरी वेगळं असेल. आपण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे ना, म्हणून एवढी आयडिया नाही अजून. हे बघा इथे बॅगांचं वजन होतंय 15 kg पर्यंत अलाउड आहे. इथं वजन काटा दिसतंय. 14.2 काय ते अलाउड करून 13 होता. जे सगळ्या बॅगा आता तिकडे जातील आणि डायरेक्ट आम्हाला दिल्लीलाच भेटतील त्या बॅगा. छान डेकोरेशन केले. आमचं थोडस फोटो सेशन वगैरे चालू आहे इकडे. हे बघा इधर हे बी भेटे. शिकू दादा कुठे चाललो आपण? कुठं कुठं कुठे चाललो आपण? काय बोल परत? दिल्ली. दिल्ली दिल्ली चाललो. तर दिल्लीला चिकूचीच भाषा बोलते मी. दिल्ली म्हटले दिल्लीला चाललोय. तर आता सगळं आमची प्रोसेस झालेली, चेकिंग वगैरे, बोर्डिंग पास वगैरे सगळं झालंय. आता डायरेक्ट तिकडे पुढे जायचं आणि प्लेन मध्ये बसायचंय. वेळ आहे आमच्याकडे म्हणून फोटो वगैरे काढतोय. चिकूची वेगळीच मजा चालली. तो ना 1 महिन्यापासून बोलतोय आपण असं भुर जाणार, आपण असं भुर जाणार करतो. त्याला असं मोकळं राहिलं ना जास्त आवडतं खेळायला. इकडे बघा शॉपिंग साठी पण आहे बरं का. काय
परफ्यूम वगैरे आधी परफ्यूम घेऊ देत नाही आणि स्पेशल शॉप लावलं त्या लोकांनी परफ्यूम विकायला. हा हा तेच सांगते ना, सगळेच आहे. शूज वगैरे बॅग्स सगळे सगळे. नाही तर आता मी बाहेरच्या दिशेने चाललोय जिकडे आम्हाला फ्लाईटवर बसायचं आहे तिकडे. तर इकडे सगळे फ्रेंड्स नाश्ता वगैरे शॉपिंगसाठी शॉप्स आहेत सगळं सगळे. हे बघा निशांत दादा धन्यवाद तुमच्यामुळे थोडं लवकर झालं, नाहीतर आम्ही लय गरगर फिरलो असतो इकडे. आपण जे फास्ट फॉरवर्डचं केलेलं. हा का? कारण आयडिया होती की तुम्ही आधी याच्या आधी ट्रॅव्हल्स केले प्लेनने गेलेत कधी? फर्स्ट टाइम. अच्छा म्हणजे हो दुसरी लाईन बघितली किती गर्दी आहे तिकडे. तिकीट मागे 200-250 जास्त भरवायचं. हा बरं झालं पण म्हणजे लवकर तर आलं. दीड तास वाजतात म्हणून इथे टाइम भेटला आपल्याला. तेच नाही तर आम्हाला काहीच आयडिया नव्हती. बघ. हॅलो फ्रेंड्स. नाही अजून झोपच नाही उघडली त्याची. हे दादांची खूप मदत झाली सगळं प्रोसेस म्हणजे जे काही आहे ना बुकिंग पासून तर सगळं हे दादांनीच केलंय सगळं. म्हणजे भरपूर मदत झाली आम्हाला. म्हणजे पूर्ण प्लॅनच त्यांचा डायरेक्ट असं समजू शकतो आपण. तिकीट बुकिंग पासून तर पुढे रूम्स पासून सगळ्या गोष्टी. इकडे दिसतंय साईज आपलं मॅडमांचा फुल फॉर्म आहे. सेम आहे. तुम्ही आता केलं मी ऑब्झर्वेशन. सेम आहेत तुम्ही. आता बघितलं मी. हा आता लक्ष गेलं माझं. सेम आहेत ते. हे बघा समोरच प्लेन आहेत सगळे. आईला सांग काय सांगतो आईला नको. ए बाळा तू काय डायपर नाही पाहिजे तुला? आता इकडे एअरपोर्टला आलोय आणि त्याला डायपर नाही पाहिजे. डायपर काढायचं सांगतोय तो. डायपर नाही. चिकू आहे ना म्हणजे बाहेर असो की घरी असो त्याचं सगळीकडे सारखंच आहे. पहिले बोलतो डायपर काढा, आता बोलतो मला बनियान घालायला. आता शांत करते त्याची मम्मी त्याला. सगळे लोक बघताय शांत आहेत सगळेच्या सगळे फक्त. फ्रेंड्स फर्स्ट एक्सपिरियन्स आहे तर बघा हे बघा कसं वाटतं इकडे प्लेन वगैरे खूप छान आहे यार. मस्त आहे. हे बघा एक प्लेन चाललंय तिकडे. फ्रेंड्स जे आपण लहानपणी फक्त असा आवाज आला तरी घरात अशा धावत यायचो ना की आवाज येतोय प्लेन बघायला भेटेल. आणि आता बघा किती जवळून आहे. बसायला भेटेल, एक्सपिरियन्स करायला भेटेल. खूप छान वाटतंय. आणि हे सगळं दाजींमुळे होतंय. फक्त दाजींचा सपोर्ट आहे म्हणून होतं. तर खूप छान वाटतंय. कसं वाटतंय? मस्त. फर्स्ट टाइम जातोय आनंद होतोय. दाजीं त्यांना धन्यवाद. बघा आता डायरेक्ट प्लेन मध्ये एंट्री आमची आली. वाव. इकडे पण भरपूर प्लेन आहेत हे बघा. आणि हे इकडे एक प्लेन लागतंय त्यात जायचंय. म्हणजे लहानपणी सगळ्यांचं स्वप्न असतं ना की एक वेळेस तरी प्लेन मध्ये बसू. कसं वाटतं वरून कसं दिसत असेल, घर केवढं दिसत असेल आपल्याला. जर एवढं प्लेन एवढं छोटं दिसतंय तर ते आज अनुभवायला भेटेल. म्हणजे अनुभव भेटेल त्याचा. बघूया पुढे व्हिडिओ घेता येतो का नाही घेता येतो माहिती नाही. पण इथून घ्यायचा प्रयत्न करते. नाही ना वितरू नाही देते. बाकीच्यांना असं आपल्याला नाहीये. फ्रेंड्स प्लेन मध्ये आमची एंट्री होते. वाव. गुड मॉर्निंग. हे बघा
हे विंडो खोलायला लावतोय हा कसं बोलेल तर बोलतो काकींना बोलवा हे खोला काकी काकीला आवाज देतोय विंडो खोलायला थोडा वेळ हळूहळू चिकू आता आपण बोलू त्यांना. हे नाही खोलत बाळा हे फक्त एवढंच असतं बघ आई आवाज देते उठलं बाबा हलकेत बसलं भाई पूरा ऊपर आ गए हम लोग तभी सब नीला नीला है सफेद सफेद सब नीचे रह गया देखो दिखेगा भी ये व्यू सफेद सफेद ते वगैरे असं ना सगळे खाली खाली राहिले आता प्लेन आहे पूर्ण फ्रेंड्स तर खालून वाटतं आपल्याला की आपण ढगांमध्ये फिरतोय तर इथं पोहोचल्यानंतर असं वाटतं ना की एक स्टेबल आहे पूर्ण प्लेन असं हालतच नाही किंवा चालत नाही फक्त सुरुवातीला स्टार्टिंगला वाटतं बाकी काही नाही आता असं वाटतं ना की खाली काहीतरी बरफ वगैरे किंवा चादर अंथरून ठेवलेली आहे तिथं प्लेन उभं करून दिलंय हे वगैरे रिफ्लेक्शन येतं सगळं ते असं फील नाही होते एवढं की असं की प्लेन चालू आहे असं फील होतच नाहीये फक्त उभं आहे असं वाटतं हे बघा आपल्याला खालून जास्त असं हे वाटतं फक्त सुरुवात आणि एंडिंग आहे बाकी काहीच नाही नॉर्मल आहे आता कुठल्या स्टेशनला थांबतील हे लोक काय दिलं सिंगापूर सिंगापूर स्टेशनला थांबणार आहेत तिथून वडापाव घेऊन येते ना मला गरम बर्गर गरम भेटत बर्गर नाही वडापाव खायचे मला बरं असतं बर्गर नाही नाव बर्गर आहे तर फर्स्ट एक्सपिरियन्स जसं गाडीत असतं ना की जागेवर ती जागेवर सेम इथं तेच करतोय या जागेवर त्या जागेवर कारण की जवळ तिकडे समोरच दाजेंते आहेत आणि आम्ही इकडे कसं वाटतं चिकू काय वाटतंय कुठे बसलोय आपण नाही रे दिल्ली चाललो आपण पण आता कुठे बसलोय आपण प्लेन पेन मध्ये बसलोय आम्ही अच्छा तू याचं नाही 1 महिन्यापासून चालू होतं की आपण असं जाणार आपण असं जाणार आपण असं जाणार असं करायचं आता सारखं कोल्हापूरवरून आल्यानंतर आम्ही सगळेच जवळ आहेत बघा आई बाबा पण इथे नाही राहू ब्लॉग चालू आहे इकडे आणि समोर तिकडे दाजी सर इकडे बाबू मागे दाजी आणि आई हे बघा आणि सर मग पुढे बसलेत आणि सर इकडे मस्त एक्सपिरियन्स छान आहे 2च तासाचा आहे पण छान आहे मस्त वाटणार आहे इकडे ऊन पण येते काय कुठं कॅमेरा पकडतेच कळत नाही मला किती पकडते चला मग ब्लॉग मध्ये कंटिन्यू व्हा नंतर अजून भेटूच आपण
बहुत कसा चला चला थोडं थोडं फटाफट चला. पहिला स्पाइस यायला भीती वाटते नंतर ते पायरींवर मला भीती वाटते, याच्यात हे सरळ आहे ना. चल पटापट टाइम. फ्रेंड्स, तर आता जस्ट आम्ही दिल्ली एअरपोर्टला पोहोचलो आहे आणि आमच्या फॅमिलीतले बाकीचे मेंबर हे बघा तिकडे बॅग वगैरे घेण्यात बिझी आहे. तिकडे बॅग वगैरे येत आहेत म्हणून. तर दिल्ली एअरपोर्ट पण खूप छान आहे बरं का. हे बघा मस्त आहे. वरती करायचं, मी वरून खाली आलो. व्यवस्थित आहे, छान आहे. कसं वाटलं प्लेनमध्ये बसून? भारी वाटलं. सुरुवातीला असं वाटलं आणि उतरायच्या वेळेस वाटलं प्लेनमध्ये. बाकी असं वाटत होतं ना की स्टेबल आहे, कुठेतरी उभं आहे प्लेन. वाटत नव्हतं की रनिंग होते असं. अरे वा, अरे वा, आवडा घेतला. नाही नाही, बाय. हा बाहेरचा लुक आहे बाबा दिल्ली एअरपोर्टचा, खूप मस्त आहे. फोटो काढतात त्याला बॅग वर बसायचंय आता. फ्रेंड्स, तर आता जस्ट आम्ही घरी पोचलो, म्हणजे घरी म्हणजे जिथं रूम आम्ही घेतला आहे तिथं पोचलो आहे हॉटेलला. तर आमचे जे प्लेन होतं ते तिकडे झालं 1 वाजेला बरोबर लँड. पण बाहेर निघत 1:30-1:45 झाले आणि प्रवास झाला थोडंसं. तर कंप्लीट 3 वाजलेत आता. आणि सकाळचं फक्त आम्ही घरून थोडंफार काहीतरी चटरपटर आणलेलं होतं, तेवढंच खाल्लं आहे, काहीच खाल्लं नाही. आता पटापट फ्रेश होतो आणि बाहेर जाणार आहे खायला प्यायला. तर मी हा ब्लॉग आता इथे एंड करतो. याच्यानंतरचे ब्लॉग दुसरा राहील. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, काय वाटलं नक्की सांगा कमेंट करून. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला पडेल. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.